क्षणाचा राग हा किती भयंकर असतो. कधी-कधी आपण आपल्या जवळच्या व्यक्तींची मनं या रागामुळे दुखावतो, तर कधी-कधी हाच राग एखाद्याच्या जीवावरती सुद्धा बेतू शकतो. या रागामुळे आपल्या जवळच्या नात्यांची ही गय बऱ्याचदा केली जात नाही. अशीच काहीशी घटना आता समोर आली आहे. अवघ्या 13 महिन्यांच्या निष्पाप मुलीची तिच्या सख्ख्या चुलत्यानं रागाच्या भरात गळा आवळून हत्या केली. एवढंच नाही, या रागाच्या भरातच बापासारख्या काकानंच त्या मुलीच्या शरीराचे 7 तुकडे केले आणि ते शेतामध्ये पुरले. अंगावरती थरकाप उडवणारी ही घटना धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी या शिवारात घडली आहे. नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. गवळेवाडी येथील महादेव माने यांची 13 महिन्यांची मुलगी आराध्या ही 27 फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक बेपत्ता झाली. तिचा शोध घेतला गेला. 13 महिन्यांची मुलगी कोणाकडे खेळायला म्हणून कोणीतरी घेऊन गेलं का, कोणाकडे ती खेळता खेळता गेली का, यासाठी आसपासच्या आणि ओळखीच्यांकडे सगळ्यांकडेच शोधाशोध केली, विचारपूस केली गेली. पण आराध्या कुठंच सापडत नव्हती. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी हतबल झालेल्या वडील म्हणजेच महादेव माने यांनी तमालवाडी पोलीस ठाण्यामध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हाही दाखल करून तपासही सुरू केला. या तपासादरम्यान समोर आलं की मुलगी बेपत्ता झाली त्या दिवशी तिचा काका म्हणजेच शंकेश माने हा तिला घेऊन जाताना दिसला होता. या माहितीवरून पोलिसांनी तसं पाहिलं तर सगळ्यांची चौकशी केली, पण शंकेश माने याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो काहीच माहित नाही आणि आपणच आपल्या आराध्याला म्हणजे पुतणीला शोधतोय असं म्हणत होता. पण त्याच्या बोलण्यातून सतत काही ना काही वेगळी माहिती समोर येत होती. तो वेगळीच वाक्य जी आहे ती समोर येत होती आणि त्यामुळे त्याच्यावरचा संशय हा वाढत होता. अशात पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्यानं आपल्या भयंकर गुन्ह्याची कबुली दिली. आराध्याची आई एका पुरुषासोबत पळून गेली, ही मुलगी माझ्या भावाच्या रक्ताची नाही असा संशय त्याच्या मनामध्ये होता आणि या संशयातून, याच रागातून त्याने आराध्याचा जीव घेतला. 27 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:30 ते 5च्या दरम्यान त्यानं आराध्याला शेतामध्ये नेलं. तिथं आधी तिचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करायचा म्हणून रागाच्या भरात सत्तूरीने तिच्या शरीराचे 7 तुकडे केले. ते तुकडे एका पोत्यामध्ये भरून त्यांनी शेतामध्ये पुरून टाकले. यानंतर तो घरी परतला. इकडे आराध्याचे वडील आणि घरातील इतर लोक तिला शोधत होते. शंकेश सुद्धा काही झालंच नाही या आवेशामध्ये वावरत होता. पुतणी गायब झाली म्हणून शोधाशोधही तो करत होता, पण शेवटी त्याचं सत्य हे सगळ्या समोर आलं. यानंतर पोलिसांनी नराधम काकाला म्हणजे चुलत्याला पेट्या ठोकल्या आहेत. शनिवारी रात्री या आरोपीने गुन्हा कबूल केल्यानंतर रविवारी सकाळी 8 वाजता तुळजापूरच्या तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये घटनास्थळी पंचासमक्ष पुरलेलं प्रेत बाहेर काढलं. रक्तानं भरलेलं ते पोतं आणि त्यातील चिमुकलीचे तुकडे पाहून तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्याच पायाखालची जमीन सरकली. या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ व्यक्त होते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.